आणि यानंतरची बातमी आहे ठाणे शहरातून। सध्या ठाणेकरांना विचारलं की तुमच्या समोरची मुख्य समस्या काय, उत्तर एकच येईल, वाहतूक कोंडी। मुंबईचं जणू जुळं भावंड असावं असं ठाणे शहर, पण वाहतूक कोंडीचं शहर म्हणून या शहराला आता नवी ओळख मिळायला लागली आहे। दिवसा असो रात्री असो कोणत्याही वेळेला ठाण्यामध्ये जा, तिथे प्रचंड वाहतूक कोंडी असणारच असणार। अस्ताव्यस्त पसरत चाललेलं हे शहर आहे, तिथून जाणारे अनेक महत्त्वाचे मार्ग आहेत, याशिवाय मेट्रोची कामं सुरू आहेत, वाहनांची संख्या वाढलेली आहे। त्यामुळे ठाण्यामधून प्रवास करणं आता प्रचंड जिकिरीचं बनत चाललंय। अवजड वाहनं जी ठाण्यामध्ये प्रवेश करतात त्यांचा त्रास तर इतका वाढलाय की ठाणेकरांना आता यातनं सुटका कधी होणार हा प्रश्न पडलाय। आणि हा प्रश्न इतका गंभीर आहे की नागरिकांनी स्वतःचं वाहन न वापरता सार्वजनिक वाहतुकीनं प्रवास करावा असं सांगण्याची वेळ आता वाहतूक पोलिसांवर आली आहे। बघूया ठाण्यामधल्या ट्रॅफिकचा हा स्पेशल रिपोर्ट। ठाणे शहरामध्ये दिवसेंदिवस वाहतूक कोंडीची समस्या जटिल बनत चालली आहे। ठाणेकरांचा अधिक वेळ या वाहतूक कोंडीत जातोय। वाहतूक विभागानं त्याचं कारण ही वाढलेली वाहनांची संख्या असं दिलंय। 2,78,000 ट्रान्सपोर्ट वाहनांची संख्या असून खाजगी वाहनांची संख्या 13,72,669 इतकी आहे। या वाहनांव्यतिरिक्त 15 वर्ष कालावधी संपलेली बेकायदा वाहनंही मोठ्या प्रमाणात ठाण्यात आहेत। वाहतूक विभागासमोर वाहनांचं नियोजन करण्याचं मोठं आव्हान आहे। सार्वजनिक वाहतूक सेवेचा वापर करा असं आवाहन त्यामुळं ठाणेकरांना करण्याची वेळ वाहतूक विभागावर आली आहे। प्रत्येकाकडे किंवा प्रत्येक दुसऱ्या माणसाकडे वाहन असल्याचं निदर्शनात आहे। कारण त्यामध्ये 16 लाख वाहनं आज ठाणे जिल्ह्यात नोंदणीकृत आहेत, प्लस जे बाहेरून ठाण्यामध्ये येणारी वाहनं आहेत। म्हणजे जर तशी सगळी आयुक्तालयाची संख्या बघायला गेलं आणि वाहनांची संख्या हे गेलं तर कुठेतरी डिसबॅलन्स व्हायला लागले असं दिसून येतं। ठाण्यातील वाहतूक कोंडीचं एक मोठं कारण म्हणजे शहरातून जाणारे महत्त्वाचे मार्ग। मुंबई नाशिक महामार्ग, गुजरातमधून पुणे, गोवा, दक्षिण भारतात जाणारी वाहनं घोडबंदर रोडवरून जातात। गुजरातवरून भिवंडीतील गोदामं गाठणारी वाहनं ही सुद्धा घोडबंदर रोडवरूनच जात आहेत। मुंबईहून कल्याण, भिवंडी, मुंब्रा, समृद्धी महामार्गाकडे जाणारी वाहनं ही ठाण्यातूनच जात आहेत। याशिवाय ठाण्यामध्ये अनेक प्रकल्पांचं काम सुरू आहे, तेही महत्त्वाचं कारण आहे। पूर्वमुक्त मार्गाचा साकेतपर्यंत विस्तार, वडाळा ते गायमुख मेट्रो, मुंबई नाशिक महामार्गाचं रुंदीकरण, घोडबंदर रोडचं रुंदीकरण आणि ठाणे बोरिवली भुयारी मार्गाचं काम हे सुरू आहे। काहीही उपाययोजना करा पण आमची वाहतूक कोंडीतून सुटका करा अशी मागणी ठाणेकर नागरिकांनी वाहतूक पोलीस विभागाला केली आहे। मी पहिल्यापासून बोलतोय की रजिस्ट्रेशन नवीन घरांचं थांबवा, नवीन गाड्यांचं रजिस्ट्रेशन थांबवा, तरच कुठेतरी या ट्रॅफिकला, या जनगणनेला आपल्याला आळा बसेल। वाहतूक पोलीस विभागानं वाहनांच्या जाहीर केलेल्या आकडेवारीवर राजकीय नेत्यांकडून देखील प्रश्नचिन्ह उपस्थित केला गेलाय। वाहतूक पोलिसांनी वाहतूक कोंडीवर नियंत्रण ठेवण्यासाठी अत्यावश्यक उपाययोजना करायला हव्यात, पण वाहतूक पोलीस सध्या दंडात्मक कारवाई करण्यामध्ये व्यस्त आहेत असा आरोप मनसे नेते अविनाश जाधव यांनी केलाय। वाहनांचा आकडा किती मोठा आहे त्यापेक्षा इथली व्यवस्था योग्य पद्धतीची हवी असं भाजप आमदार संजय केळकर यांनी म्हटलंय। तर वाहतूक पोलिसांनी वाहतूक नियंत्रणाचे जे सोयी आहेत ते करायला पाहिजे। मुळात आमची वाहतूक पोलीस ही आता अटकले फक्त दंड मारणे, सिग्नल तोडणे, पण सतत तुम्ही लोकांवर दंड मारताय, त्यांना सुविधा असलेल्या तुम्ही उपलब्ध करून देत नाही। प्रश्न हा आहे की आकडा किती आहे त्याच्यापेक्षा त्या वाहना झेपणार आणि झेलणारी व्यवस्था या ठिकाणी योग्य पद्धती निर्माण करणं गरजेचं। आता सर्व्हिस रोडला वाहतूक पोलिसांनी जर योग्य पद्धतीने तिथे कामं केली असती, दोन्ही बाजूला पार्किंग होतं, दोन्ही बाजूला गाड्या लागतात, तर वाहतूक पोलिसांनी ते नाही केलं। याला पाठिंबा दिला की या सर्व्हिस रोड आणि करोडो रुपये त्याच्यामध्ये आपले खर्च होतात। 600 करोड रुपयाचा तुम्ही प्रोजेक्ट करताय, त्याच्याऐवजी हे रस्ते ठाकठूक झाले असते त्याच्यामध्ये, आणि त्याच्यामुळे त्याचा पुनर्विचार झाला पाहिजे अशा प्रकारची माझी देखील मागणी आहे। वाहतूक विभागाचं काम आहे वाहतुकीवर नियंत्रण ठेवणं। वाहनांची वाढलेली संख्या हे वाहतूक कोंडीसाठी कारणीभूत असल्याचं कारण किती समर्पक आहे। शहरामध्ये रजिस्टर होणाऱ्या वाहनांवर तुम्ही नियंत्रण ठेवू शकता, मात्र बाहेरून येणाऱ्या वाहनांवर कसं नियंत्रण ठेवणार?
त्यामुळे शहरातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी वाहतूक विभागानं अन्य मार्ग शोधून शहरातील वाहतूक कोंडी सोडवणं गरजेचं आहे. कुणाल बोहिटे, जय महाराष्ट्र न्यूज, ठाणे.